मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आज आहे बुधवार. तर ऑफिसला जायचं आहे आपल्याला. वॉकिंग चालू केलं आहे आपण कालपासून. आता फक्त वॉक करतो आहे. थोड्या दिवसांनी आपण जॉगिंग करू, त्याच्यानंतर थोडंसं रनिंग करू आपण. बघू आता आजचे किलोमीटर किती होतात, घरी जाऊन बघू. काल झाले होते 3-3.5 किलोमीटर वॉकिंग झालं होतं. तर बघू आज घरी जाऊन थोडीशी एक्सरसाइज पण करू. लेट्स सी. मित्रांनो, इथं कचरा टाकतात लोक आणि मग या लोकांचा ब्रेकफास्ट चालू असतो सकाळ सकाळ. कावळे, कुत्रे, कबूतर पण एक दिसतंय मला. आणि इथं शिंदे डेअरी, इथं माणसांचा ब्रेकफास्ट चालू असतो थोड्या वेळानंतर. मित्रांनो बघा, वॉकिंग आता आपण बंद करू. 4.27 किलोमीटर, स्पीड आपला 527 आणि टाईम झाला आहे 48 मिनिट्स. फिनिश. सेव्ह ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी रिफ्लेक्ट. हो, येस 4.20 थोडंसं कमी दिसतं आहे जस्ट ट्रावामध्ये. 5-10 मिनटं तर विषय काय नाही आहे. 40-45 मिनटं वॉकिंग आणि 4-5 किलोमीटर आपले होते रनिंग. चला आता थोडी एक्सरसाइज करू आपण. पावसाला सुरुवात झाली मित्रांनो. डबा भरला ना. आज काय भाजी? फुलका आणि ब्रेकफास्ट. दूध टाकू चमच्याचं नाही. तूप, गूळ, शेवया. मित्रांनो, आज कार घेऊन चाललो मी ऑफिसला. त्याच्यामागे 2 रिझन आहेत. एक तर थोडा पाऊस येतोय आणि दुसरं रिझन म्हणजे जी काल आपली गाडी पंक्चर झाली होती, ते पण पंक्चर येताना चेक करू आपण. काय विषय काय नेमका, कारण काल हवा भरली की राहिली आता थोडा वेळ. मित्रांनो, मस्त स्मेल येतोय सँडलवूड फ्लेवरचा. सँडलवूडला मराठीत काय बोलतात कॉमेंट्स करून खाली सांगा, कारण आम्ही आहे मराठी मीडियम. असं काही नवीन शब्द आला की लगेच गुगल करायला लागतं. गुगल करू शकतो पण आता गाडी चालवते तोपर्यंत तुम्ही कॉमेंट्स करून सांगा सँडलवूड. त्याच्यावर प्राईस आहे 199. त्यांनी मला थोडंसं म्हटलं काय कमी कर बाबा, 190ला दिलं. ते पण मला नुकसान झालं आहे खूप असं वाटतंय, कारण मी ऑनलाईन चेक केलं तर 330ला 2 आहेत असे कॅम्फरचे कोन. मग कितीला पडला? 165. त्यावेळेस मी ॲमेझॉनवरूनच ऑर्डर करतो. इट्स रेनिंग गाईज. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही मित्रांनो. एकदम जोरदार जबरदस्त. कॅम्पस कसा मस्त दिसतोय. हे आपलं कॅन्टीन. वाजलेत 3:45. आपण निघालोय ऑफिसमधून घरी. काम झालंय आपलं, थोडंसं बाकी आहे ते आता घरी गेल्यावर करू. विषय असा होता, एक बॅड न्यूज कळाली ऑलिम्पिक्सबद्दल. विनेश फोगट जी आपली कुस्तीपटू आहे, रेसलर, तिला 100 ग्रॅम वजन जास्त भरलं, त्यामुळं डिस्क्वालिफाय केलं फायनलमध्ये. म्हणजे खूप अशी गंभीर बाब आहे. नाहीतर आपलं गोल्ड मेडल नसतं आलं तर सिल्वर तरी आलंच होतं. कन्फर्म गॅरंटी सिल्वरची होतीच. जर फायनलमध्ये तुम्ही गेला आणि हरला फायनलमध्ये तर जिंकला तर गोल्ड, हरला तर सिल्वर. मला तर वाटतंय पॉलिटिक्स विन्स. पॉलिटिक्स घेऊन गेलं. मित्रांनो, काल जरा हवा गेली होती गाडीची. मग बघू आता जरा पंक्चरवाल्याला दाखवू पंक्चर झाली का खरंच. म्हणजे कसं शंका नको मनात.
देखो ना पंक्चर है कि इसकी कल हवा गई थी, कल सपाट हुआ था। हवा भरी थी यार। हाँ हवा भरी कल। आज कितना है? चेक नहीं किया, करो ना चेक। क्या निकालूं? स्टीयरिंग कल 32-35 थी। आज कितना? 30 तो है, बरोबर बरोबर लग रहा है। हवा कितने दिन में जाता है, मतलब पंक्चर हुआ? जैसा ट्यूबलेस टायर है, हाँ। नॉर्मली 3-4 दिन में चेक करेंगे ना, हाँ कुछ न कुछ प्रॉब्लम होएगा। बट थोड़ी जानी चाहिए, पूरा सपाट हुआ था कल। तो हवा भरे थे, कल भरी थी कल। उसके पहले हवा भरे थे ना? नहीं इसमें केमिकल डालेगा। हाँ उससे ही प्रॉब्लम होता है। हाँ उससे ही प्रॉब्लम होता है। हवा वाल में दब जाता है ना, तो हवा लीकेज हो जाता है। अभी क्या करने का? हाँ केमिकल डालना नहीं चाहिए था। नहीं वो दिया था ना उन्होंने पंक्चर किट में। तो भी पंक्चर किट के साथ होता है ना डब्बा। अरे सर नहीं, कभी भी नहीं रहता। और आपको कुछ दिन में रिंग खराब हो जाता है। ऐसा होता है? अंदर का पूरा रिंग ना पापड़ी बना देगा वो केमिकल से। यहाँ केमिकल है ना, केमिकल काटेगा ना सर। हाँ मैं चेक कर दे रहा हूँ। और ये टायर जो है ना, टायर का लाइफ कम करता है। हाँ मित्रांनो, तुम्ही कॉन्व्हर्सेशन ऐकलंच असेल. यांचं म्हणणं आहे की पंक्चर किट सोबत जे लिक्विड येतं ते टाकायला नाही पाहिजे. पंक्चर झाले की गाडी इथंच आणली पाहिजे. बघू आता, हवा तर अजून गेली नाही आहे. मायनर पंक्चर असेल असं मला वाटते, कारण काल 5 वाजता भरली होती. 12 तास झाले, 24 तास झाले. लेट्स सी, अजून 2 दिवस ऑब्झर्व करू. नागपंचमी आली जवळ मित्रांनो. बघा, आई घरच्या घरी करते लाया तयार. उडते उडते. नागपंचमीला असे बनवत असतात सगळे लोक घरी गावाकडचे. दूध आणि लाया घेऊन जायचं. अजून काय सांगा आठवणी? अजून कानवली कसली? बरं, मस्त झालेत आपले देशी पॉपकॉर्न. खाऊ का जेवायच्या आधी नाही? आईने नवीन डिश बनवली बघा. कुठे शिकली आई तू ही बनवायला? मुलाचं बेसन. कोणती आजी? माझी आजी. पणजी कसं केलं सांग. वल्ल्या मुगीचं दाणं सोलायचं, ते भाजायचं. भाजून मग ते मिक्सरमध्ये वाटून त्याला लसूण हिरवी मिरची घालायची आणि बेसन. हिरवी मिरची त्याला चांगली परतून घ्यायची. चांगलं बेसन मुगाच्या शेंगा आहेत, त्याचं बेसन आहे. पहिलं असंच खायचं. मुगीचं कालवण, मुगीचं बेसन रोज संध्याकाळ. यंदा तर रानात नाही यायचं मुगीच्या टायमाला. रानातली रेसिपी काही मग आलं का कुणी हे सोलायचं, कुणी काय करायचं.